नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स किंवा ॲनिमल क्लासिफिकेशन बघत आहोत. ठीक आहे. प्लांट क्लासिफिकेशन पण आपलं कंप्लीट झालेलं आहे. दोघांच्या प्लेलिस्ट मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर बघा आपण काय बघत आहोत, तर आज वर्ग मॅमेलिया किंवा क्लास मॅमेलिया सस्तन प्राणी वर्ग हा बघणार आहोत. आजच्या जे आपलं ॲनिमल क्लासिफिकेशन आहे त्याच्यातलं हे लास्ट लेक्चर आहे. तर आजचं लेक्चर थोडंसं मोठं होईल कारण काही गोष्टी नवीन आहेत. तर त्या थोड्या लक्षात ठेवायला मला काही वेगळे चार्ट पण मी आणलेले आहेत. माझे नाही आहे स्वतःचे, गुगलवरून घेतले आहेत मी ते. ठीक आहे. तर पुन्हा सांगते, कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी काय चालू आहे आपलं एक ब्रीफ इंट्रोडक्शन. ठीक आहे. आपण बघत काय आहोत, प्राण्यांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, तर फायलम किती, 11 फायलम. ठीक आहे. 11 फायलम. इथे मध्ये एक टिनोफोरा येतो, पोरीफेरा सिलेंटराटा, आणि इथे टिनोफोरा येतो. नंतर हे बाकीचे, आणि आता कॉर्डाटा चालू आहे. ठीक आहे. कॉर्डाटामध्ये आपण काय काय बघितलं, त्याचे सब फायलम पाहिले, सिफॅलो कॉर्डाटा, युरो कॉर्डाटा, व्हर्टिब्रेटाचे पुन्हा 2 वर्गीकरण, ॲग्नाथा, ग्नॅथो, स्टोमॅटा. त्याच्यात मग पायसेस आणि टेट्रापोडा. ग्नॅथोस्टोमॅटामध्ये पायसेस आणि टेट्रापोडा. याच्यात आपण टेट्रापोडामध्ये पाहिलं उभयचर, सरीसृप, एव्ज म्हणजे पक्षी वर्ग, आणि आज बघणार आहोत सस्तन प्राणी. ठीक आहे. तर बघा, जसं मी प्रत्येक शिकवताना, म्हणजे कोणते, खास करून हे उभयचर, सरीसृप, हे शिकवताना तुम्हाला एक प्राणी लक्षात ठेवा असं मी फॉर एक्झाम्पल बघा, ॲम्फिबियासाठी मी म्हटलं तर बेडूक लक्षात ठेवा. मग त्याच्यावरून आपण पूर्ण ॲम्फिबियाचे कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवू. त्याच्यानंतर रेप्टेलियासाठी काय म्हटलं तर कासव, साप, मगर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, हे प्राणी लक्षात ठेवा असं. पक्षी वर्गासाठी तर पक्षी येतो लक्षात. ठीक आहे. तसं वर्ग मॅमेलियासाठी कोणाला लक्षात ठेवणार, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवण्यासाठी, अर्थात स्वतःला, मनुष्य प्राणी. ठीक आहे. मग मनुष्य प्राणीच येईल का त्याच्यात, बाकीचे पण येतात, पण साधं सोपं आपण ज्याच्यात येतो ते आपल्याला माहितीच पाहिजे ना. मग आपले जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, आपली पापणी हलते, आपला खालचा जबडा हलतो, नंतर मनुष्य प्राणी जन्म देतो. ठीक आहे. नंतर बाकी काय, छाती आणि उदर यांच्यामध्ये एक स्नायूंचा पडदा असतो, त्याला डायफ्रॅम म्हणतात. नंतर आपण ध्वनी निर्मिती करू शकतो, कशाच्या मदतीने, स्वरयंत्राच्या मदतीने. आत्तापर्यंत जे कोणी पाहिले त्यांना बाह्यकर्ण नव्हता, पण आत्ता आपल्या याच्यात काय बाह्यकर्ण असणार आहे. बाह्यकर्ण आपला हलू शकणार आहे. दात आहे आपल्याला, मग दातांचे पण वेगवेगळे प्रकार, या सगळ्या गोष्टी याच्यात येणार. हे एवढं सगळं काय सांगते, कारण जेव्हा भाषा बदलते, जेव्हा सायंटिफिक लँग्वेज येते, तेव्हा काही गोष्टी अवघड पडू शकतात. बरोबर आहे की नाही. माझं काम काय आहे, एखादी अवघड वाटणारी गोष्ट तुम्हाला सोपी करून सांगायची. मग ह्या ज्या सोप्या आता मी गोष्टी सांगितल्या, जसं आपण जन्म देतो, मनुष्य प्राणी जन्म देतो, मग सस्तनमध्ये असे कोणते आहेत जे जन्म देत नाही, जे अंडी घालतात, सस्तन असून पण जे अंडी देतात आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. मग आता मी म्हटलं की माणूस प्राणी, मग याच्या व्यतिरिक्त कोण कोण आहे बघा, वटवाघूळ आहे, मुंगूस आहे, हत्ती, डॉल्फिन, ह्या गोष्टी. मग डॉल्फिनचं काय वैशिष्ट्य आहे, हत्तीचं काय वैशिष्ट्य आहे, किंवा मग म्हणजे डॉल्फिन म्हटलं तर काय, मानवानंतर सर्वात हुशार सस्तन प्राणी कोण, डॉल्फिन. मग अशा गोष्टी ज्या काही आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. मग मानव लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगितलं, आणि मग हे इतकं सोपं आहे का, तर नाही. मग आपल्याला हे माहिती पाहिजे की वर्ग मॅमेलिया किंवा क्लास मॅमेलियाचे पण काही उपवर्ग पडतात. त्या उपवर्गामध्ये पण त्याचे काही उपवर्ग पडतात. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल आता हे फक्त इंट्रोडक्शन आहे, अजून शिकायला सुरुवात करायची आहे. तुमची भीती घालवण्याआधी माझं काम आहे. मग एकदा तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात गेल्या की आपण जेव्हा वाचू ना, तेव्हा तुम्हाला वाटेल अरे आपल्याला ऑलरेडी सगळं माहिती होतं. कळलं. तर बघा, आता उपवर्गात विभाजन कोणते, प्रोटोथेरिया, मेटाथेरिया, युथेरिया. मग या तिघांपैकी मनुष्य कशात येतो, आपण मनुष्य आहोत, मग आपल्याला तर माहिती पाहिजे. आपण याच्यात येतो युथेरियामध्ये. मग युथेरियामध्ये पण त्याचेही अजून काही प्रकार आहेत, गण पडतात. मग त्या गणात कुठे येतो आपण, तर प्रायमेट्समध्ये येतो. अशा बारीक सारीक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे मानवाशी रिलेटेड. ठीक आहे. म्हणजे हे झालं इन डेप्थ करत जायचं. ठीक आहे.
तर मग याच्यासाठी आधी थोडंसं तुम्हाला मी सांगितलं की कशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे, आणि मग तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या सोप्या वाटल्या की लक्षात काय काय ठेवायचं आहे ते मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. म्हणजे मग तुम्हाला टेन्शन येणार नाही. बघा, वर्ग मॅमेलिया, सस्तनी वर्ग. हे प्राणी उत्क्रांत, उष्णरक्ती, प्रामुख्याने भूचर व पर्यावरणाशी पूर्णपणे अनुकूलित झालेले असतात. स्वतःलाच कन्सिडर करा ते सगळे कॅरेक्टरिस्टिक याच्यात. आणि मग एक्सेप्शनल काय काय आहेत किंवा मग प्राण्यांमध्ये कोण कोण आहेत ते आपल्याला कळणार आहे, ठीक आहे. त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवण्यासाठी काही अवघड नाही आहे. पुढे पुन्हा वाचते. हे प्राणी उत्क्रांत, उष्णरक्ती, प्रामुख्याने भूचर व पर्यावरणाशी पूर्णपणे अनुकूल झालेले असतात. यांना दूध स्रवणाऱ्या ग्रंथी असतात. शरीरावर केस, स्वेदग्रंथी व तैलग्रंथी असतात. एकलिंगी व जरायुज असतात. परंतु अंडी घालणारे प्राणी म्हणजे प्लॅटिपस व एकिडिना, ठीक आहे. एवढं लक्षात राहील. याच्यावर 1000 वेळा प्रश्न विचारला आहे प्लॅटिपस आणि एकिडिनावर, त्यामुळे हे व्हेरी व्हेरी IMP आहे, ठीक आहे. प्लॅटिपस आणि एकिडिना काय आहे ते मॅमेलियामध्ये येतात पण अंडी घालणारे आहेत, ठीक आहे. जरायुज प्राणी म्हणजे थेट पिल्लांना जन्म देणारे, अंडे न घालता, ठीक आहे. हृदयाला किती 4 कप्पे असतात. यांचे दात हेटेरोडंट, थिकोडंट आणि डायफोडंट या प्रकारात मोडतात. आता घाबरू नका, याला शेवटी काय लागलंय, ओडंट किंवा डंट, डेंटिस्ट्री, दातांशी रिलेटेड ह्या टर्म्स आहे. हेटेरोचा अर्थ काय होतो, वेगवेगळे, ठीक आहे. डायफो म्हणजे 2. तर मग मी एवढं का सांगते तुम्हाला लक्षात राहावं. जर मी हेच फाडफाड इंग्लिशमध्ये सांगितलं आणि मीच किती भारी आणि हे सोपं आहे असं इथे हे नाही करायचं आहे आपल्याला, ठीक आहे. काहींना यांचे अर्थ माहिती असू शकतात, पण काहींना वाचल्यानंतर इव्हन मला समजा एखादा इंग्लिश शब्द माहिती नसेल, मी सुद्धा जाते बघते आणि मग तो सोपा कसा करून तुम्हाला सांगता येईल हे माझा प्रयत्न असतो, ठीक आहे. त्यामुळे एखादी गोष्ट मी उलगडून सांगते ना की उद्या पेपरमध्ये समजा हे शब्द आले तर तुम्हाला ते गडबडून नको जायला. त्याच्यासाठी मी हेटेरो नंतर डायफो ह्या गोष्टी सांगितल्या, ठीक आहे. थिकोडंट आणि शेवटी काय लागले, डंट. त्याच्यावरून मग मला तुम्हाला काय सांगायचं आहे, हे सगळे दातांशी रिलेटेड. मग हेटेरो म्हणजे वेगवेगळे म्हणजे बघा आपले कोणकोणते दात असतात. सुळ्याचे दात असतात, दाढा असतात, पुढचे असतात, तर मग हे. त्याच्यानंतर डायफोडंट म्हणजे काय, आपला पूर्ण लाईफ टाईममध्ये दुधाचे दात असतात, नंतर पक्के दात असतात, ते 2 प्रकारचे. आणि मग हेच तुम्हाला मी दाखवणार आहे, ठीक आहे. तर बघा, हे द टर्म डिस्क्राईब डिफरंट आस्पेक्ट ऑफ मॅमेलियन डेंटिशन. थिकोडंट मीन्स टीथ आर सेट इन सॉकेट इन द जॉ बोन, ठीक आहे. म्हणजे दात कुठे, त्या जॉ बोनमध्ये, सॉकेटमध्ये सेट झालेले असतात, त्याला म्हणतात थिकोडंट. डायफोडंट मीन्स 2 सेट्स ऑफ टीथ डेव्हलप इन अ लाईफ टाईम, मिल्क अँड परमनंट, ठीक आहे. अँड हेटेरोडंट मीन्स हॅव्हिंग डिफरंट टाईप्स ऑफ टीथ लाईक इन्सायझर्स, कॅनाइन्स, प्रीमोलर्स अँड मोलर्स, ठीक आहे. तर मग हे तुम्हाला दाखवायचं होतं. राहतील आता लक्षात, की घाबरायची गोष्ट आहे का, नाही ना. तर बघा आता पुढे, हलणारा जबडा, नंतर हलणारा बाह्यकर्ण, डोळ्यांची पापणी हलते, ठीक आहे. छाती व उदर पोकळी यांच्यामध्ये स्नायूमय पडदा असतो, म्हणजे काय, डायफ्रॅम. आता डायफ्रॅगम पण म्हणतात, डायफ्रॅम आम्ही आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये तेव्हा म्हणायचो डायफ्रॅम, ठीक आहे. अजूनही काय बोलायचं असेल आम्ही डायफ्रॅमच बोलतो, डायफ्रॅगम बोलत नाही, ठीक आहे. स्वरयंत्राच्या मदतीने हे प्राणी ध्वनी निर्मिती करू शकतात, ठीक आहे. हे उष्ण रक्ताचे प्राणी असून यांना होमिओथर्मिक आणि एंडोथर्मिक प्राणी असे म्हणतात. यांच्यात घामग्रंथी, स्तनग्रंथी, मेदग्रंथी असतात व यांचे श्वसन हे केवळ फुफ्फुसांमार्फतच होते. उंट, माकड, कुत्रा, उदाहरणार्थ जे दिलेले आहेत, उंट, माकड, कुत्रा, घोडा, मांजर, हत्ती, देवमासा. राहतील लक्षात, हे सगळे लक्षात ठेवा. देवमासा काय आहे, सस्तन आहे, मासा आहे म्हणून पायसेसमध्ये नका टाकू. देवमासा, हत्ती, मांजर, घोडा, कुत्रा, माकड, ठीक आहे. याचे 3 उपवर्गात विभाजन केले जाते बघा, प्रोटोथेरिया, मेटाथेरिया आणि यूथेरिया. आता याला घाबरून जाऊ नका, याचे अर्थ सांगते काय आहेत ते. गुगलवर मी एक सर्च केली इमेज,
त्याच्यात काय दिलेलं आहे ते बघा. आता याच्यात काय काय लक्षात ठेवायचं बघा. प्रोटाथेरिया म्हणजे काय, मेटाथेरिया म्हणजे काय, युथेरिया म्हणजे काय, याच्यात माणूस कशात येतो, कांगारू कशात येतो, किंवा एकिडिना आणि प्लॅटिपस कशात येतो, हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक लक्षात राहतील. बघा आता हे बघा, प्रोटोथेरिया एग लेइंग मॅमल्स, प्रोटोथेरिया एग लेइंग मॅमल्स, त्याच्यात लक्षात ठेवायचं प्लॅटिपस अँड एकिडिनाज. मेटाथेरियामध्ये गिव्ह बर्थ टू अंडर डेव्हलप्ड यंग दॅट डेव्हलप इन पाऊच, म्हणजे कांगारू, नंतर कोलाज आणि ओपोसम. आणि युथेरिया म्हणजे गिव्ह बर्थ टू वेल डेव्हलप्ड यंग व्हाया प्लॅसेंटा, म्हणजे प्लॅसेंटल मॅमल्स. आता जेव्हा तुम्ही हा चार्ट बघाल, पहिले तर हे लक्षात ठेवा, युथेरियामध्ये काय येतं बघा, ह्युमन्स, डॉग्स, एलिफंट. उद्या ह्युमन नाही विचारलं पण डॉग विचारलं, एलिफंट विचारलं, हे तुम्हाला माहिती पाहिजे, किंवा जोड्या लावायला विचारलं, प्रोटोथेरिया, मेटाथेरिया, युथेरिया, आणि खाली दिले दुसऱ्या बाजूला प्लॅटिपस, कांगारू, ह्युमन्स, याच्यात मग काय होईल, आपल्याला थोडं गडबडून जायला होईल. ठीक आहे, की अरे नेमकं कशात काय. तर मग एवढं लक्षात ठेवा, मॅडमने सांगितलं तर आपण माणूस कशात येतो, युथेरियामध्ये येतो. मग त्याच्यासोबत डॉग्स आणि एलिफंट लक्षात ठेवायचे. आता हे लक्षात कसे ठेवायचे ते पण सांगते. प्रोटोथेरियामध्ये काय म्हटलं, एग लेइंग म्हणजे काय, अंडी घालणारे. प्रोटोथेरियामध्ये एग लेइंग म्हणजे अंडी घालणारे, त्याच्यात काय येतं, प्लॅटिपस आणि एकिडिनाज. त्याच्यानंतर मेटाथेरियामध्ये गिव्ह बर्थ टू अंडर डेव्हलप यंग दॅट डेव्हलप इन पाऊच, म्हणजे जे कांगारूचं बेबी असतं, ते पोटाला पिशवीच असते, ते त्याच्यात मोठं होतं. म्हणजे गिव्ह बर्थ टू अंडर डेव्हलप यंग दॅट डेव्हलप इन पाऊच. आणि युथेरियामध्ये तर आपण येतो. राहील हे लक्षात. आता जेव्हा तुम्ही हे बघाल तेव्हा तुम्हाला याचे उपवर्ग जे मराठीत लिहिलेले आहे ते लक्षात ठेवायला सोपे जातील. हेच आहे ते बघा. आणि काही थोडी एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे. बघा, उपवर्ग प्रोटोथेरिया, गण मोनोट्रेमॅटा. उपवर्ग प्रोटोथेरिया हे अंडी घालणारे सस्तन प्राणी आहेत. ठीक आहे, राहील लक्षात, अंडी घालणारे सस्तन प्राणी. यांच्यात गर्भाशय नसतं. अंडी घालतात, गर्भाशय नसतं. यांच्यात बाह्यकर्ण नसतो. आपण काय बघितलं, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, मॅमल्स म्हटलं की तुम्ही माणूस लक्षात ठेवा. आता आपल्याला तर बाह्यकर्ण असतो. मग तुमचं काम काय आहे की मॅमल्समध्ये जे उपवर्ग पडतात त्याच्यात कशाला बाह्यकर्ण नसतो, तो प्रोटोथेरिया, जे अंडी घालणारे सस्तन प्राणी आहेत, बाह्यकर्ण नसतो. स्तनग्रंथी ह्या दोन्ही लिंगात कार्यरत असतात. नंतर प्रौढांमध्ये दास काय नसतात, फक्त टोकदार जबडे असतात. उदाहरणे, अर्निथोरिकस, बदक चोचा, डकबिल, प्लॅटिपस. ही एकमेव विषारी सस्तन प्राणी आहे. त्याची विषग्रंथी ही मांडीत असते. हे मोनोट्रिमॅटा या गणात येतात. ठीक आहे, नंतर टॅकिग्लॉसस, मुंगी खाऊ. तर याच्यात प्रोटोथेरियामध्ये काय लक्षात ठेवणार, प्लॅटिपस लक्षात ठेवणार. ठीक आहे, प्लॅटिपस. त्याच्यानंतर मेटाथेरियामध्ये काय लक्षात ठेवणार, कांगारू. पिशवीधारी स्तनधारी प्राणी, यांच्यात गर्भाशय व स्त्री जननांग यांच्या जोड्या असतात, बाह्यकर्ण असतो. स्तनधारी या फक्त स्त्रीलिंगी प्राण्यामध्ये विकसित होतात. ठीक आहे, यांच्यात प्लॅसेंटा असतो. हे थेट पिल्लांना जन्म देतात. प्लॅसेंटा मी तुम्हाला पुढच्या याच्यात सांगते, प्लॅसेंटा म्हणजे काय, पण सध्या लक्षात ठेवा, यांच्यात प्लॅसेंटा असतो. कोणामध्ये, मेटाथेरियामध्ये. आता यांच्यात गर्भाशयच नसतं, त्यामुळे प्लॅसेंटाचा प्रश्न येणार नाही. प्लॅसेंटा म्हणजे काय मी तुम्हाला पुन्हा सांगते, एवढं लक्षात ठेवा. यांच्यात प्लॅसेंटा असतो. हे थेट पिल्लांना जन्म देतात. उदाहरणार्थ कांगारू, नंतर डायडेल्फिल्स आणि कोआला. आता हे महत्त्वाचं आहे बघा. जरी प्रौढ कांगारू व गाय हे जवळपास सारख्या आकाराचे असतात, प्रौढ कांगारू आणि गाय हे जवळपास सारख्या आकाराचे असतात, पण जन्माच्या वेळी कांगारू हा घेवड्याच्या आकाराचा असतो. वजन 1 ग्रॅम, तर जन्माच्या वेळी गाईचं वासरू किती, 45 किलोग्रॅमचं असतं. राहील लक्षात. पुढे बघा आता, युथेरिया, ज्याच्यात माणूस येतो. हे खरे प्लॅसेंटाधारी सस्तन प्राणी आहेत. बघा आता प्लॅसेंटा सांगते मी तुम्हाला. प्लॅसेंटा म्हणजे काय, की जेव्हा बाळ जन्माला येतं, मग बाळ जन्माला येतं त्याला नाळ असते, बरोबर, तुम्हाला माहिती असेल, ती नाळ कापावी लागते, मग ती नाळ बांधावी पण लागते, बरोबर. मग ती नाळ ज्या गोष्टीला अटॅच असते, ज्याच्यातून सगळं अन्न पाण्याचा पुरवठा होतो, बाळाचं पोषण होतं,
तो एक असा गोळा असतो, ठीक आहे. तर त्याला ती नाळ अटॅच असते. तर ती नाळ ज्याला अटॅच असते त्याला म्हणतात प्लॅसेंटा. म्हणजे बेबी जेव्हा डिलिव्हर होतं तेव्हा बेबीनंतर ती प्लॅसेंटा पण निघून गेलेली असते, ठीक आहे. आणि ती निघणं खूप महत्त्वाचं असतं. ती निघाली नाही तर जीवावर बेतू शकतं. मी याच्यापूर्वी काही लेक्चरमध्ये मी किस्सा पण सांगितला. जेव्हा मी गायनॅकच्या इंटर्नशिपला होते तेव्हा एका पेशंटचा किस्सा मी सांगितला, जो आता मी सांगत नाही. मग ती प्लॅसेंटा असते, म्हणजे बेबी डिलिव्हर झालं की ती प्लॅसेंटा पण निघून जाते थोड्या वेळात, ठीक आहे. तर मग थोडक्यात मांसाचा गोळा असा, म्हणजे असा मऊ मऊ जो मांसाचा गोळा असतो तो बेबीनंतर तोही बाहेर निघून जातो, ठीक आहे. त्याला म्हणतात प्लॅसेंटा, ज्यातून म्हणजे बाळाची नाळ जी असते ती त्या प्लॅसेंटाला जुळलेली असते. राहील लक्षात? आता पुढे बघा. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर गुगल सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाईल, पण आता मी तुम्हाला तरी दाखवायला आणलं आहे. हे बेबी जे आहे, ही दिसते बेबीची अंबिलिकल कॉर्ड, म्हणजे जी नाळ असते ती, आणि हे दिसते हे प्लॅसेंटा आहे. आता याच्यात ठीक आहे थोडा छोटा दिसतोय, पण हे असं अटॅच असतं आणि त्याच्यातून पोषण होतं. हे आहे गर्भाशय, ही आहे अंबिलिकल कॉर्ड, आणि हे आहे प्लॅसेंटा, ठीक आहे. तर मग प्लॅसेंटा नीट लक्षात ठेवा. पुढे बघूया आपण. बघा, हे खरे प्लॅसेंटाधारी सस्तन प्राणी आहेत. यांच्यात एकच गर्भाशय स्त्री जननांग असते. हे पिल्लांना जन्म देतात. स्तनग्रंथी ह्या फक्त स्त्रीलिंगी सजीवामध्येच विकसित असतात. बाह्यकर्ण असते. याचे प्रमुख 16 गण पडतात. एवढं तर लक्षात ठेवा. युथेरियाचे युथेरिया ज्याच्यात आपण येतो त्याचे 16 गण पडतात. त्यापैकी काही महत्त्वाचे गण खालीलप्रमाणे. सस्तन प्राण्यातील काही महत्त्वाचे गण बघा. प्रायमेट्स, नंतर इन्सेक्टिव्होरा, लॅगोमॉर्फा, नंतर कार्निव्होरा, नंतर सिरेनिया, त्यानंतर डॅक्टिला, नंतर पेरिसोडॅक्टिला, चिरोप्टेरा, रोडेन्शिया. हे बघा, पाठच झालं पाहिजे असं अजिबात नाही. काय सांगते मी ते नीट समजून घ्या. हे खूप गरजेचं पण नाही आहे तसं, पण याच्यातलं सोप्यात सोपं लक्षात कसं ठेवायचं आता बघा. एकदा तुम्ही हे सगळे बघितले, नावं झाले तुमच्या डोक्यात आले. आता जेव्हा तुम्ही हे बघितले तर उद्या समजा पेपरमध्ये आले आणि असा प्रश्न आला की प्रायमेट्स, इन्सेक्टिव्होरा, लॅगोफार्मा किंवा कार्निव्होरा हे कशाचे गण आहेत, आणि खाली दिलं असेल प्रोटोथेरिया, मेटाथेरिया, युथेरिया आणि मॅमल्स. तुम्हाला एवढं तर कळेल. मॅमल्स तर नाही, कारण मॅमल्समध्ये हे 3 प्रकार पडतात आणि युथेरियाचे हे पुढे खाली प्रकार पडतात, बरोबर. मग तुमचं 3 याच्यात कन्फ्युजन राहील ना. बघा, मी पुन्हा बोलते. आधी काही चुकीचं बोललं असेल तर सोडून द्या, मग तिथं अर्थ लक्षात घ्या. फक्त मी काय म्हणते आहे बघा, हे असे समजा दिले प्रायमेट्स, इन्सेक्टिव्होरा, लॅगोमॉर्फा, असे नावं दिले आणि विचारले हे कशाचे प्रकार आहे. तुमचे एवढं तर लक्षात राहील की हे युथेरियाचे प्रकार आहेत. मला हे सांगायचं होतं. म्हणजे कधी कधी आहे ना, सगळ्या गोष्टी माहिती नसल्या तरी चालतात, पण ॲटलिस्ट हे नावं डोळ्याखालून गेलेत ना, आपल्याला हे माहिती पाहिजे हे युथेरियाचे गण आहेत. एवढंच मला सांगायचं होतं, ठीक आहे. खूप कन्फ्युजन करून घेऊ नका, आणि कन्फ्युजन मला तुमच्या डोक्यात करून पण नाही द्यायचं आहे, ठीक आहे. मग युथेरियामध्ये एक लक्षात ठेवणार, युथेरियामध्ये मानव कशात येतो. मानव युथेरियामध्ये येतो, पण त्याच्यातही मानव प्रायमेट्समध्ये येतो, हे एक लक्षात ठेवा. मग माकडापासून मानव आला आहे, मग माकडही तिथेच येतं, हे लक्षात ठेवा. थोडंसं मग असं कोरिलेट, मग आदिजीव, अशा गोष्टी लक्षात ठेवत चालायच्या. तर बघा, आपण पुन्हा वाचूया. सस्तन प्राण्यातील काही महत्त्वाचे गण. प्रायमेट्समध्ये बघा लेम्बरस, लोरिस, माकडे, आदिजीव जुन्या वर्गीकरणानुसार, आणि मग मानव, ठीक आहे. इन्सेक्टिव्होरा यांच्यात छोटे सस्तन प्राणी येतात. इन्सेक्टिव्होरामध्ये छोटे सस्तन प्राणी हेडगेहॉग आणि मोल. नंतर लॅगोमॉर्फा याच्यात ससा येतो. मी एवढंच लक्षात ठेवा, ससा लॅगोमॉर्फा. नंतर प्रोबोसिडियामध्ये हत्ती येतो. सिटेसीमध्ये व्हेल मासा, डॉल्फिन हे एक वेगळं आहे, आणि हे व्हेल मासाविषयी आणि डॉल्फिनविषयी काही हटके टर्म आहे, त्यामुळे सिटेसी हे आवर्जून लक्षात ठेवायचं, ठीक आहे. सिटेसी. त्याच्यानंतर ब्ल्यू व्हेलविषयी बघा. पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे, पण याला दात नसतात. हे प्लँक्टॉन खातात. पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? ब्ल्यू व्हेल. याला दात नसतात, ते प्लँक्टॉन खाता. मग प्लँक्टॉन म्हणजे काय? पाण्यावर तरंगणारे प्लवंग. आता स्पर्म व्हेल, दात असणारा
वेल, स्पर्म वेल, दात असणारा वेल, हा मासा इतर लहान मासे खातो. याचा मेंदू मोठा असतो. नंतर डॉल्फिन, मानवानंतर हे सर्वात हुशार सस्तन प्राणी आहेत. नंतर कार्निव्होरा, मांसाहारी प्राणी येतात. उदाहरणार्थ भूचर, कुत्रा, वाघ, सिंह, मांजर. जलचर, सील, वॉलरस, सी लायन. सिरेनियामध्ये सी काऊ. त्याच्यानंतर अर्टिओडॅक्टिला ही 2 ते 4 खुरे असणारी तसेच उदराला 4 कप्पे असून रवंथ करणारी प्राणी येतात. सरासरी त्यांना शिंगे पण असतात. उदाहरणार्थ गाय, म्हैस, मेंढी, हरिण, शेळी, उंट, डुक्कर, जिराफ, पानघोडा इत्यादी. यातील डुक्कर सोडून इतर सर्व हे रवंथ करणारे असतात. कड च्युईंग ॲनिमल्स. आता हे एक लक्षात ठेवणार. का? कारण गाय, म्हैस, मेंढी हे सगळे कशात येतात? रवंथ करणारे कशात येतात? अर्टिओडॅक्टिला. आता मी काय म्हणते आहे, घाबरून जाऊ नका. फक्त सोपं कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, मग एवढं कळलं ना तुम्हाला. मग याच्यात अजून काय लक्षात ठेवणार? डुक्कर सोडून इतर सर्व हे रवंथ करणारे असतील. ठीक आहे. पेरिसोडॅक्टिला उदाहरणार्थ घोडा, झेब्रा. नंतर चिरोप्टेरा, वटवाघूळ, हे एक लक्षात ठेवा. वटवाघूळ कशात येतात? चिरोप्टेरामध्ये. रोडेन्शिया हा सर्वात मोठा सस्तन प्राण्यांतील गण आहे. हे तर माहितीच पाहिजे कारण हा सर्वात मोठा सस्तन प्राण्यामधला गण आहे. उंदीर, खार, नंतर गिनिपिग, पार्कुपाईन इत्यादी. ब्ल्यू व्हेलच्या इत्यादी त्वचेखाली असणाऱ्या मेदाला ब्लंबर असे म्हणतात. ब्ल्यू व्हेलच्या त्वचेखाली असणाऱ्या मेदाला काय म्हणतात? ब्लंबर असे म्हणतात. तर त्याच्या जबड्याला बॅलिन असे म्हणतात. ॲम्बेग्रिस हे स्पर्म व्हेलच्या आतड्यापासून मिळवले जाते. आता ॲम्बेग्रिस काय आहे? एक वॅक्सी सबस्टन्स असतो जो त्याच्या आतड्यापासून मिळवला जातो. आपण ते पण पुढे बघू. फक्त उंट हा एकमेव सस्तन प्राणी आहे ज्याच्या आरबीसीला केंद्रक असते. बाकी सस्तन प्राण्यात आरबीसीमध्ये केंद्रक नसते. ठीक आहे. आपल्यामध्ये ज्या आरबीसी आहेत त्याला केंद्रक असतं का नसतं? तर नसतं. पण उंट हा एकमेव सस्तन प्राणी आहे ज्याच्या आरबीसीला केंद्रक असतं. ठीक आहे. आता जे काही ॲम्बेग्रिस आहे त्याच्याविषयी थोडंसं बघून घेऊ, म्हणजे आपलं लेक्चर थोडं पूर्णत्वाकडे जाईल. 1-2 मिनिट. बघा. Ambergris बघा, a waxy substance that originates as a secretion in the intestine of the sperm whale, found floating in the tropical seas and used in perfume manufacture. पुढे बघा. अजून दाखवते. त्याचा उपयोग मोस्टली कशात होतो? Ambergris is used primarily in high-end perfumes as a fixative to help fragrances last longer. Historically, it was used in traditional medicine as an aphrodisiac. आता याचा अर्थ मी बघितला आहे स्वतः, तुम्ही पण स्वतः गूगल सर्च करा. नंतर अँड इवन ॲज अ स्पाइस इन सम कल्चर्स. ठीक आहे. बाकीचं काही गरजेचं नाही एवढं. मला तुम्हाला फक्त एवढंच दाखवायचं होतं की ॲम्बेग्रिस एवढं बघण्याची गरज म्हणजे माझ्या दृष्टीने आहे आणि मला सांगणं तुम्हाला गरजेचं वाटतं म्हणून मी सांगते. तर ॲम्बेग्रिस म्हणजे काय? वॅक्सी सबस्टन्स असतो. उद्या विचारलाच पेपरला, स्पर्म व्हेलच्या आतड्यापासून मिळवला जातो. एवढे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता अशा पद्धतीने आपलं ॲनिमल क्लासिफिकेशन पूर्णच्या पूर्ण संपलेलं आहे. आता हे जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे हे नंतर हे लक्षात ठेवा आणि नंतर इथलं जे काही आहे हे आपण निवांत कधीतरी घेऊ, जेव्हा मला खरंच निवांत वेळ असेल, फुरसत असेल तेव्हा. तसंच मी प्लांट क्लासिफिकेशनचं पण ते पेंडिंग ठेवलेलं आहे. पण अशा पद्धतीने आपलं प्लांट क्लासिफिकेशन आणि ॲनिमल क्लासिफिकेशन हे व्यवस्थित कंप्लीट झालेलं आहे. धन्यवाद.